विचारसागर तरंग तिसरा परिच्छेद 7 क्रमांकाचा साधकास जीवनोपाय। विचारसागर तरंग तिसरा परिच्छेद 7 क्रमांकाचा साधकास जीवनोपाय या संबंधीचा विचार ग्रंथकार आपल्यासमोर ठेवत आहेत। प्रथम आणि द्वितीय तरंगामध्ये अनुबंधाचा सूत्ररूपाने संक्षेपाने विचार करून झाल्याच्या नंतर तृतीय तरंगाच्या उपोद्घातामध्ये आपण गुरुला शरण जावं तर कोणत्या तर गुरुचं लक्षण करत असताना श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि कृपाळू असे 3 पद ठेवलेत, कारण 3 ठिकाणी आत्व्याप्ती होऊ नये म्हणून। मग श्रीगुरूचं निर्दुष्ट लक्षण पहिल्या परिच्छेदामध्ये केलं। श्रीगुरूचं शिष्यासंबंधी कर्तव्याचा विचार द्वितीय परिच्छेदामध्ये सांगितला। 5 प्रकारचे भेदभ्रांतीचा निराश करावा आणि ब्रह्माचं मिथ्यात्व शिष्याला आपल्या जगताचं मिथ्यात्व शिष्याच्या बुद्धीवर आरूढ करावं अशा पद्धतीचा श्रीगुरूच्या कर्तव्याचा विचार द्वितीय परिच्छेदामध्ये सांगितला। तृतीय परिच्छेदामध्ये शिष्याचं लक्षण काय आहे तर अनुबंध चतुष्टय, साधन चतुष्टय, श्रवणादी चतुष्टय, षड्विधा शरणांगती हा समग्र विचार प्रथम द्वितीय तरंगामध्ये आला। तो शिष्याचं लक्षणच त्यामध्ये आलेलं असल्यामुळे इथे काही वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही असं ग्रंथकार बोलले। आणि नंतर चतुर्थ परिच्छेदामध्ये सत्शिष्याला श्रीगुरूच सेव्य कसे आहेत हा एक विचार सांगत असताना किंवा स्वयंबुद्धीच्या बाहेर निघाले तयाची सिद्धीच नाही, एक जाणवेच्या डोही गर्वेची गिळले म्हणून मार्गे गेला तो येथे मुकला हरिपाठी स्थिरावला तोची धन्य। स्वबुद्धीने आपण जर शास्त्राचा विचार करू गेलो तर कशी स्थिती होईल? सागराचं पाणी साक्षात पिल्याच्या नंतर जशी स्थिती व्हावी तशा पद्धतीचा तो प्रकार होईल। म्हणून ते सागराचं पाणी मेघाच्या द्वारा आलं का ते सेव्य ठरतं, तसं वेदरूपी सागराचं ज्ञान गुरुचं मुखरूपी मेघातून आलं तर ते आपल्याला उद्धारक ठरतं अशा पद्धतीचं रूपकाच्या माध्यमातून स्पष्टीकरण केलं। आणि वेदांत शास्त्र दृष्टीने गुरु कोण? जे श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ, कृपाळू आहेत। कर्तव्य काय? 5 प्रकारचे भेदभ्रांतीचा निराश करून संसाराचं मिथ्यात्व शिष्याच्या बुद्धीवर आरूढ करून देतात, तेच श्रीगुरू आहे। इतर कुठल्या तरी सांप्रदायिक चिन्हाने अंकित करतात ते मात्र या ठिकाणी गुरुपदाला योग्य नाही। भले ते यमुनाचार्य, रामानुजाचार्याचे गुरु असतील तर ते शिष्यही ते शिष्याच्या लक्षणात बसत नाही, कारण कैये बिरडे फिटेल ही भावना शिष्याच्या अंतकरणामध्ये नाही। आणि गुरुही गुरुच्या लक्षणात बसत नाही, कारण ते जगताला मिथ्यात्व न सांगताना सत्यत्व प्रतिपादन करतात, अभेद न सांगताना भेद प्रतिपादन करतात म्हणून। बरं, हा ग्रंथ वेदार्थ वेद नाही, वेदोक्त जीव ब्रह्मके ज्ञानाने मोक्ष होतो असं जर आपण म्हणाल तर ब्रह्मवेत्ता पुरुष त्याची जी काही भाषा असेल ती साक्षात वेदवाणीच असते हे कळण्याकरता तयाचे बिसाट शब्द सुखे म्हणू येते वेद स्वदेह सच्चिदानंद कान व्हावेते। अर्थात विचारसागर ग्रंथाच्या चिंतनाने सुद्धा आपल्याला मुक्ती प्राप्त होऊ शकते हा विषय श्रुतियुक्ती अनुभूतीच्या निकषावर त्यांनी स्पष्ट केला। आणि मग आचार्य अर्थात सद्गुरूची सेवा ही ईश्वर सेवेपेक्षाही श्रेष्ठ कशी आहे? कारण जसं कर्मठाला कोण सेव्य? शास्त्रसेव्य। उपासकाला उपास्य दैवत सेव्य, पतिव्रतेला पतिसेव्य, तसं सत्शिष्याला सद्गुरूच सेव्य आहेत अशा पद्धतीचे विचार सांगून ईश्वर सेवेमध्ये केवळ कोणतं फळ आहे? अदृष्ट फल आहे, पण गुरुसेवेमध्ये दृष्ट आणि अदृष्ट अशा दोन्ही प्रकारच्या फलाची प्राप्ती होत असल्यामुळे साधक तो मंद असेल, तीव्र असेल वा तीव्रतर मुमुक्षु असेल, पण त्यांनी कोणाची सेवा करावी? श्रीगुरूची सेवा करावी। का तर धनने विद्या, निकृष्टा विद्या, विद्या मध्यमा विद्या, शुश्रूषा विद्या, उत्तमा विद्या असं म्हटलेलं आहे। पण सद्गुरूची सेवा करायची म्हणजे ती करायची कशी हे सांगत असताना ज्या वेळेला श्रीगुरूची भेट होईल त्यावेळेला पदाभ्याम, कराभ्याम, जानोभ्याम, उरसा, शिरसा, दृशा, वचसा, मनसा चैव प्रणामो अष्टांगो उच्यते अशा पद्धतीचा श्री संताची माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत असा साष्टांग प्रणिपात करावा। त्यांचे संत चरणरज आपल्या मस्तकावर धारण करावे आणि गुरुजीला सर्वस्व समर्पण करावं। समर्पण शब्दाचा अर्थ सर्पण, सम्यक पद्धतीने अर्पण, समर्पण म्हणजे सर्पण म्हणजे आपलं स्वतःचा कुठलाही स्वत्व न ठेवणं। पण ते काय काय समर्पण करायचं तर त्यामध्ये मन, वाणी, धन हे सगळं गुरुजीला समर्पण करायचं। तनु मनू जीवे चरणाशी लागावे आणि अग्रवता करावे दास्य सकळ। मग तन अर्पणाचा प्रकार कसा असतो इथे तर आपण बघितलं, त्याकरता आपण नवनाथ ग्रंथामधील उदाहरण बघितलं तर कोणाचं? गोरक्षनाथांचं।
मन अर्पणाचा प्रकार कसा असतो हे तर आपण बघितलं, माऊलीच्या आचार्योपस्थित पदावरच्या काही ओव्याही बघितल्या आणि त्याकरता उदाहरण म्हणून नवनाथ ग्रंथामधलेच अडवंगनाथ यांचा दाखला आपण बघितला. नंतर वाणी अर्पण प्रकार हा प्रकार बघत असताना आपण आपल्या जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यापक सद्गुरू नथुसिंग बाबा यांचा दाखला आपण बघितला. आणि धन अर्पणाचा प्रकार कसा असतो याकरता कबीर कमाल किंवा कबीरदासजींची पत्नी हा सगळा प्रकार आपण काल वृत्तांत बघितला. आता साधकाला जीवन उपाय काय हा विचार आपल्यासमोर ठेवता त्या संबंधीचा विचार करूया. त्याच्या अगोदरच्या वरच्या 2 पंक्ती बघा. सद्गुरू सेवा कशी करावी हे सांगितले, पण सर्व धन गुरुस अर्पण केल्यानंतर साधकाने उपजीविका कशी करावी हे काही आम्ही अद्याप सांगितलेले नाही. त्या उपजीविकेचा विचार आता सांगतात. साधकास जीवनोपाय. साधकाला जीवनोपाय काय? कारण काल आपण जसं एकंदर तनुमनु जीवे चरणाशी लागावे अगरवता करावे दास्य सकळ, त्यातून असं आपल्या लक्षात आलं, आचार्य उपास्ती या पदावर व्याख्यान करत असताना माऊली म्हणतात गुरुक्षेत्र गुरुदेवता गुरु माता गुरु पिता जो गुरु सेवे परता मार्गू नेणे. कशा करता? आत्मउद्धारा करता. ज्ञानदेव म्हणे गुरुचा आम्ही दास नेणे साधनास आणक आहे. मज हृदय सद्गुरू जेने तारुला हा संसार पुरू म्हणून विशेष आत्याधरू विवेकावरी. आणि आपल्यालाही माऊली सांगतात म्हणून जाणतेनो गुरु भजिजे तेने कृतकार्य होई जय जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषते. सिंचन करिता मूळ वृक्ष ओलावे सकळ. एका मुळाला पाणी घातलं का वृक्ष सर्वांगाने जसा तृप्त होतो तसं या सृष्टीतल्या सकल देवता एका गुरुच्या सेवेने तृप्त होतात आणि सगळ्यांचीच कृपा आपल्या जीवनामध्ये होते. म्हणून साधकाला कोण सेव्य आहे? सत्शिष्याला गुरुच सेव्य आहे. मग गुरु सेव्य आहे तर गुरुची सेवा म्हणजे आता गुरुला झालं तन मन धन वाणी सगळं जर गुरुजीला समर्पण केलं तर मग साधकाला जीवनोपाय काय? त्याने जीवन जगायचं कसं असं जर म्हणाल तर त्या संबंधीचे विचार या 7व्या परिच्छेदामध्ये ग्रंथकार आपल्यासमोर ठेवतात. काय केलं पाहिजे? हे ज्या वेळेला गुरुकुल पद्धती आजही आपल्या भारत राष्ट्रामध्ये आहेच आहे. आपलं शिक्षणाची पद्धत मूळ तीच आहे, पण पाश्चात्य संस्कृतीचं थोडंसं अतिक्रमण झाल्यामुळे कालाच्या ओघामध्ये काहीसा प्रकार बदलला जरी असला तरी अजूनसुद्धा आपल्या रक्त मन मानसी या गोष्टी बिंबलेल्या आहेत आणि अजूनही काही ठिकाणी त्या प्रथा पाळल्या जातात. गुरु घरी राहायचं, 24 तास तिथेच सेवा करायची, तिथेच अभ्यास करायचा. जोपर्यंत पूर्ण अध्ययन होत नाही तोपर्यंत गुरु घरी राहूनच अध्ययन करण्याची पद्धती आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आहे. आणि मग तिथे राहत असताना मधुकरी मागावी लागते, कारण मधुकरीचं अन्न खाल्ल्याशिवाय ही अध्यात्मविद्या प्राप्त होत नाही असंही आपले पूर्वसुरी सांगतात. आणि मग ती मधुकरी मागून आणायची. मागून आणल्याच्या नंतर प्रथम गुरुपुढे ठेवायची. गुरुपुढे ठेवल्याच्या नंतर एखाद्या वेळेला शिष्य परीक्षणार्थ गुरुजी कधी कधी त्याला काही देणार नाही. मग गुरुजी इकडे ठेवून दर्शन करून आपलं तिथून निघून जायचं. पण मग असं करायचं नाही. गुरुजीने दिले नाही काय हरकत नाही, पहिली मधुकरी गुरुजी पुढे ठेवतो, पुन्हा 4 घरं माझ्याकरता मागून आणतो आणि मग मी ती घेतो, असं त्या दिवशी करायचं नाही. पण मग दुसऱ्या दिवशी मधुकरीला जायचं नाही. म्हणले का गुरुजी आपल्याला देतच नाही, मग मधुकरीला जायचं कशाला? तर असं मात्र करायचं नाही. दुसऱ्या दिवशी पुन्हा मधुकरी मागून आणायची आणि ती गुरुजी पुढे ठेवायची. पण त्यावेळेला असा चतुरपणा करायचा नाही, कंसात धूर्तपणा. कसा करायचा नाही? नाही म्हटले काल गुरुजीने मधुकरी दिली नव्हती, आज मधुकरीला जातो, पण आपला वाटा अगोदरच काढून ठेवतो आहे ना, विशेष मटेरियल काढून ठेवतो, बाकी गुरुजी पुढे नेऊन ठेवतो. तर असंही करायचं नाही. दुसऱ्या दिवशी सुद्धा पण भिक्षावृत्ती त्यागायची नाही. पहिल्या दिवशी गुरुपुढे ठेवायची. शिष्य परीक्षणार्थ त्यांनी दिली नाही, काही चिंता करायची नाही, पुन्हा मधुकरीला जायचं नाही. दुसऱ्या दिवशी पुन्हा मधुकरीला जायचं, पुन्हा गुरुजी पुढे आणून ठेवायची, त्यातला वाटा काढून ठेवायचा नाही. गुरुजी पुढे ठेवायची आणि त्यांना खाण्याकरता मागायची नाही सुद्धा नाही. शिष्य परीक्षणाकरता गुरुजीने दुसऱ्या दिवशी दिली नाही तरी हरकत नाही, पण आपली भिक्षावृत्ती मात्र त्यागायची नाही. पुन्हा गुरुजी पुढे आणून ठेवायचं. अशा पद्धतीने गुरुजी परीक्षणार्थ कदाचित, पण आता काय आहे शिष्यासंबंधी हे नियम आहे, पण गुरुजीसुद्धा फार कृपाळू असतात, फार कनवाळू असतात, फार दयाळू असतात. भगवंतापेक्षाही कळकळ गुरुदेला खूप शिष्याची तळमळ असते. आईवडीलसुद्धा इतकी कळकळ तळमळ काळजी घेत नाही तितकी गुरुजी काळजी घेतात. आपण प्रत्यक्ष माऊलीचं जीवन बघा, प्रत्यक्ष डॉक्टर बाबांचं जीवन पहा, मारुती बाबांचं जीवन पहा, किती तळमळ आहे आपल्याबद्दल त्यांना. आपले आईवडील स्वप्नात तरी इतकी तळमळ आपल्याबद्दल करू शकतात काय? इतकी करतात काय? बरं केली तरी त्यांना त्या तळमळीचं हित नाही ठावे. जननी जनका दावेला लौकिकाचार ते, त्यांना खरं आपलं कल्याण कशात हे माहिती नाही. मायबापे सांभाळीती वा लोभाकारणी पाळीती, तैसा नव्हे देवराव कंसात इथे गुरुराव आहे ना. तैसा नव्हे देवराव, पुढे काय? त्याचा कृपाळू स्वभाव
असं कृपाळू परमात्मा जसं आहे आणि ते गुरुर ब्रह्मा असल्यामुळे ते सुद्धा तितकीच कृपाळू आहे. त्यापेक्षा काकांवर अधिक म्हटलं तर काही वावगं होणार नाही. इतके कृपाळू गुरुदेव असतात. आपल्या जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यापक मारुती बाबा गुरव, ते विद्यार्थ्यांनी ओया अभंग पाठ वगैरे नाही केलं, काही नाही केलं तर मी माऊलीच्या मुखातून आणलं होतं, चांगले बडवायचे त्यांना, म्हणजे चांगली शिक्षा द्यायची, म्हणजे चांगली त्याला आठवण राहील असे. आणि दुसऱ्या दिवशी त्यांची माऊलीचं दर्शन, इंद्रायणीचं स्नान झालं का मग ते विद्यार्थी ज्या ज्या धर्मशाळेत राहायचे त्या उंबऱ्याला जाऊन पाणी घालायचे. कोणीतरी विचारलं, म्हटले वा चांगलं, त्यांना पाठात चांगला समाचार घेता आणि पुन्हा त्या उंबऱ्याला पाणी घालता, हे काय प्रकार? म्हणले काही नाही, याच्यात कोण तुकोबर आहे, कोण ज्ञानोबर आहे, कोण जोग महाराज असेल, काय सांगता येतं, कोण जाणे कोणा घडे उपासना, कोण या वचना प्रतिपाळी, म्हणून त्यांची सेवा आपल्याला घडावी म्हणून मी हे उंबऱ्याला पाणी घालतो. मग मारता का? म्हटले माझं ते कर्तव्य आहे, विद्यार्थी आहे ना, विद्या अर्जन करण्याकरता आले, त्यांना शिस्त लावावं हे माझं कर्तव्य, म्हणून त्यावेळेला मी त्यांना जरी मारत असलो तरी त्यांच्याबद्दलचा जो पूज्य भाव आहे तो माऊलीपेक्षा माझ्या अंतःकरणात कमी नाही, असं बाबांचे उद्गार आहे. म्हणजे किती ती कृपाळू असतात. दुसरं उदाहरण पाहिलं, मी प्रत्यक्ष जयराम बाबाकडे 2003च्या दरम्यान 2-3ला मी बाबाकडे होतो. तर त्यावेळेला बाबा मारताना इतकं मारायचे, वरून फरची आणि खालून फरची, वरून बाबाचे लात किंवा टाळ, काय हातात येईल ते. मग ते तिथे ते काय होतं हे काही बरोबर, त्याचा बाबांचा मारा असा होता का समोरच्या विद्यार्थ्याला किती लागतं ते नाही, ते मारून कंटाळत नाही तोपर्यंत मार चालायचा. म्हणजे त्यांना कंटाळा आला मारायचा का मग थांबायचं, येतं तोपर्यंत बाबा मारायचे. इतकं मारायचे का खूप मारायचे बाबा. शिवाय बरं भयंकर द्यायचे, म्हणजे बाबाच्या शिवा म्हणजे सगळे वेदातले सगळे महावाक्य यायचे, सगळे जे काय नाही ते सगळे. पण त्या शिव्यात सुद्धा कल्याण होतं, त्यांनी मार खाल्ला त्याच्यानंतर सुद्धा कल्याण व्हायचं, बुद्धीचा पालट व्हायचा. खूप तळमळ प्रेम तेवढं. मारल्याच्या नंतर बाबा त्या दिवशी जेवायचे नाही, मी प्रत्यक्ष पाहिलेलं आहे. मग म्हणले तुम्हाला एवढं वाईट वाटतं तर मारता कशाला? म्हटले नाही मारलं तर शिचा लागेल कशाला, मग जेवणार नाही म्हटले ते वाईट वाटतं ना. म्हणजे ते प्रायश्चित्तही घ्यायचे पुन्हा, म्हणजे इतकं पद्धतीने. आणि एक अक्षरशः इतकं प्रेम करायचे विद्यार्थ्यावरती. प्रॉपर्टी कमावणारे भरपूर महाराज लोक होऊन गेले आहेतही, होतीलही, पण विद्यार्थ्याकरता त्या काळातली किती अब्जावधीची प्रॉपर्टी ती विद्यार्थ्याकरता खपवणारे एक महात्मा होऊन गेले, ते म्हणजे सद्गुरू जयराम बाबा भोसले. खूप मोठं सगळं समर्पण विद्यार्थ्याकरता. प्रत्येक दिवाळीला विद्यार्थ्याला ते उठण्यापासून फटाक्यापर्यंत सगळं सणाला सगळे पुरवायचे, सगळे कपडे लत्ते द्यायचे. मला स्वतः माझा एक कपडा म्हणजे गावाकडून आणले 2 ड्रेस, एक वाऱ्यानं उडून गेला का कोणी नेला काही पत्ताच नाही. आणि आपलं मोगम जरा मी गेल्याच्या नंतर बाबा म्हटलं माझा ते ड्रेसच नाही, म्हटलं कपडाच नाही, सदराच नाही. बाबा म्हटले हो मग आता नाही, मला सदरा पाहिजे ना. बाबा म्हटले मग तुला माझा देतो. दुसऱ्या दिवशी मी थांबावं ना, लगेच बाबाच्या पूजेच्या आत बाबा मला तो सदरा देणार होते. बाबा म्हटले पूजा झाल्यावर देतो. बरोबर ठीक आहे म्हटलं. पूजा झाल्याच्या नंतर मग त्यांचे बहीण राहायचे. म्हटलं बाबांनी सांगितलं अगं याला एक सदरा दे. दिला. तो घातला तर माझ्या त्या गुडघ्या खाली अख्खा मी झाकून गेलो त्याच्यात. म्हटलं बाबा हे मला येत नाही ना. म्हटले बा आता काय? म्हटलं नाही मला आला असं द्या ना म्हटलं. बाबाने लगेच दुसरा नवीन कपडा काढला आणि तो मला दिला. पण म्हटले आता तर शिवायला. म्हटलं बा शिवायला माझ्याकडे कुठे पैसे आहेत. बाबाने ते आनंद टेलर आहेत बघा, ते साक्षीदार आहे, तुम्ही विचारू शकता. त्यांना बोलून घेतलं फोन करून, शिलाईचे पैसे दिले आणि याला एक शर्ट शिवून तू आणून दे म्हटले. इतकं प्रेम करणारे कोण विद्यार्थ्यावर, इतकं प्रेम. आणि अगदी आतापर्यंत सगळे कपडे बाबाच पुरवायचे, डॉक्टर बाबा. किती दयाळू करणार. आणि आपल्या प्रत्येकाचे अनुभव आहे. कोणाला धोतर जोडी ती कायम ते ठेवलेलंच असतं माऊलीकडे बघा. मग इतकी काळजी घेणारे आपले आई वडील तरी आहे का? इतकी ते काळजी घेतात. एक वेळेला घडलेला प्रसंग, ते जयराम बाबा त्या काय त्यांचं वैल एक काहीतरी नाव, त्या शेजारी सिद्धबेटा शेजारी, आणि विद्यार्थी आता त्या वेळेला काय टॉयलेटची फारशी व्यवस्था नव्हती, मग बाहेर जायचे. तर त्यांना ते काय खुरपणी करायची होती शेताची. आणि तिथे एका विद्यार्थ्याने जाऊन आपलं शौच विसर्जित केलं. तो व्यक्ती आला ना, आल्याच्या नंतर तो लागला बडबडा बोलायला. इकडे विचारसागराचा पाठ चालू, बाबा चांगल्या प्रक्रिया सांगत होते, सगळे आम्ही ऐकत होतो. आणि तो जे बोलायला लागला, काही बोलायला लागला. बाबा ते पाठ सोडून त्याच्याकडे गेले. बाबा काय झालं, का बरं एवढा तू जमदाग्नी झालास? त्याने विचारलं काय झालं, म्हणजे व्हायचं काय राहिलं? म्हटलं झालं काय ते तर आम्हाला सांगशील. तो म्हटलं हे बघा तुमच्या विद्यार्थ्याने काय केलं, म्हणजे इथे त्याने आता हे आम्ही कसं काम करायचं. अक्षरशः बाबाने काय करावं, बाबाने ते सगळं असं हातात उचलून घेतलं आणि ते पलीकडे नेऊन टाकलं. म्हटलं झालं ना तुझं, सांगा तो आता काय बोलेल. तो एक आई तरी इतकं करू शकेल काय? बालपणी करणं ठीक आहे, आता इतके 24-25 वर्षाचे साधक झाला, त्याने हे केल्याच्या नंतर ते हातात उचलून एखाद्या महात्म्याने ते बाजूला नेऊन टाकावं, त्याला एखादी सुपली हे न घेताना, मग किती विद्यार्थ्यावर प्रेम करावं. हे मी बघितलेलं आहे डोळ्याने.
इतकं. आणि मग तो मनुष्याला सुद्धा काय वैराग्य झालं त्याला, पुन्हा तो मरेपर्यंत पुन्हा घरी गेला नाही. तोही त्याच्याच कुट्या बांधून तिथेच तो राहावं लागला आणि तोही पाठबीट ऐकू लागला. म्हणजे महात्म्याच्या एका कृतीने किती मोठं परिवर्तन होतं. इतकं विद्यार्थ्यावर प्रेम करणारे सद्गुरू असतात. मग ते कधी कधी जरा कठोर होतात. ते लोकत्र चेतांशी पुरुषान को विदितुम अर्हती वज्रादपि मृदुनी कुसुमादपि, कठोर आणि वज्रातपि मृदुनी कुसुमादपि असं म्हटलेलं आहे. ते वज्रापेक्षाही वेळ प्रसंगी कठोर होतात. जिथे आपलं अकल्याण आहे त्याच्यात आपण प्रवृत्त झालो तर वज्रासारखे ते कठोर होतात. पण त्यांची कोमलता पाहिली तर पुष्पक पाय कोमल असेल इतकं त्यांचं हृदय नवनीतासारखं मृदू सबाय नवनीत आणि तैसे सज्जनाचे चित्त असं म्हटलेलं आहे. म्हणून त्या परीक्षेमध्ये आपण प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालं पाहिजे. आणि तेवढ्या वेळेची थोडीशी सहनशीलता आपण धारण केली तर त्याचा लाभ फार मोठा असतो. संतापाशी बहु असावी मर्यादा आणि फलकटाचा धंदा उरफोडी असं म्हटलेलं आहे. म्हणून साधकाला जीवनोपाय सांगत असतानाही ते बोलतात. ते धौम्य ऋषीची शिष्य अरुणिका आहे त्याचा वृत्तांत आपण काल बघितला. त्यांचे 3 शिष्याचे नावं कोणाला आठवले तर सांगा बघा. ते पांडव प्रथमामध्ये दिलेले आहेत. एक तर शेतीमध्येच तो आडवा झोपतो ते शेतीला पाणी जाण्याकरता. दुसरा जो आहे त्याला सांगितले ह्या मोजक्या गायी याच्या 1000 का काय गायी होईपर्यंत तू वापस यायचं नाही. तर त्यातल्या एका पोळाने त्याला सांगितलं की बाबा जेवढी संख्या तुला गुरुजीने सांगितली होती तेवढी आमची संख्या झालेली आहे, आता आम्हाला घरी घेऊन चला आश्रमात. आणि येता येताच त्या बैलाने त्याला ज्ञान दिलं. म्हणजे एक देवताच त्या रूपात असते आणि तो बोधाने तृप्त झाला. तिसरा शिष्य असा आहे की त्याला सांगितलं ते मधुकरी, आज हा प्रसंग इथला, ते मधुकरी ठेवली त्याला काही खायला दिले नाही. तो दुसऱ्या दिवशी पुन्हा मधुकरी, त्याच दिवशी जाऊन मधुकरी घेऊन आला. अरे म्हटलं असं करायचं नाही, लोकांना पुन्हा त्रास द्यायचा नाही. मग दुसऱ्या दिवशी पुन्हा मधुकरी घेऊन आला त्याने. ते मग गुरुजीने सांगितलं त्याही वेळेला दिली नाही. तो गाया घेऊन गेला पण मग गायाचं दूध तो पिऊ लागला. गुरुदेव म्हटले 3-4 दिवस झाले तुला मधुकरी दिली नाही, तू अगदा ताजा दिसतो, काय प्रकार काय? तो म्हटलं गाईचं दूध पितो. अरे म्हटले त्यावर बछडाचा अधिकार असतो आपला नाही, ते प्यायचं नाही. तो म्हटलं ठीक आहे. मग नंतर तो गाई ते बछडा पिऊन राहिल्याच्या नंतर काय थोडं सडा दूध राहायचं ते प्यायला लागला. म्हटले तू अजून काही धष्टपुष्ट दिसतो. तो म्हटलं ते बछडा पिऊन तृप्त झाला, तो कंटाळला, राहिलं का मग मी घेतो. अरे म्हटले ते पण घ्यायचं नाही, त्याला पुन्हा भूक लागल्यावर मग काय करणार. मग नंतर त्या बछडा पित असताना त्याच्या तोंडातनं जो फेस गळायचा म्हटले तर तो फेस तो प्यायचा, त्याच्यावर तो राहू लागला, उपजीविका करू लागला. म्हटले अजून काय? म्हटले असं म्हटले उचिष्टमपि चामेद्यम भोजनम तामस प्रियम, ते उचिष्ट आहे ते आपण घ्यायचं नसतं. मग काय करावं तर म्हणतात ते दूध पांढरंच असतं आणि ते रुईचा चिक पांढराच असतो. त्याने ते रुईचा चिक काढून तोच सेवन केला. तो उडताना डोळ्यात ओढला आणि त्याची दृष्टी गेली. मग घरी येताना तो एका विहिरीत पडला. विहिरीत पडल्याच्या नंतर तिथे आपलं गुरुचं स्मरण, गुरुचं चिंतन त्याचं चालू, कुठला खेद नाही, पश्चाताप नाही, गुरुच्या आज्ञेत म्हणून. आणि त्याची ती निष्ठा पाहून काल माऊली अभंग बोलले, निष्ठावंत भाव नाही स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती, हेच विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा, सत्य बोले मुखे दुखवी अनेकाच्या दुःखे निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ. आता निश्चय आपण गुरुला समर्पित झालो, आता इथं माघार घ्यायची नाही, तो राहिला. त्याची ती निष्ठा पाहून मग ते स्वर्गातले जे देवताचे वैद्य म्हणतात कोण आपण, अश्विनी कुमार, ते तिथे आलेत. ते म्हणले बाळा आम्ही तुला दृष्टी देतो. तो म्हटला तसं नाही, मला तुम्ही दृष्टी द्या न द्या पण माझ्या गुरुला अगोदर विचारा ना. म्हणजे दृष्टी द्यायला देवता आले, तो म्हणतो माझ्या गुरुला अगोदर विचारा, त्यांच्या परवानगीशिवाय मी दृष्टी कशी घेऊ. ते गुरुजीकडे गेले. तुमचा एक शिष्य कुठे? म्हटले हो त्याला पाठवला पण तो 2 दिवस काय आला नाही. म्हटले तो अशा विहिरीत पडलेला आहे. ते गुरुजीला घेऊन आलेत. म्हणले मग द्या ना त्याला दृष्टी. नाही म्हटले तो घ्यायला तयार नाही, तुमची परवानगी पाहिजे. म्हटले मग माझी परवानगी आहे. नाही म्हटले तुम्ही तिथे जा, तसा तो ऐकणार नाही, तुम्ही चला. मग ते गुरुला घेऊन आले आणि त्या गुरुने सांगितलं बाळा ही दृष्टी देतात, माझी तुला आज्ञा आहे ती दृष्टी स्वीकार. मग त्यांनी ती दृष्टी स्वीकारली, त्यांना बाहेर काढलं आणि मग बोधाने ते पूर्ण तृप्त झाले. म्हणजे गुरु आज्ञेमध्ये किती, आता या सगळ्या गोष्टी कपोल कल्पनाच वाटू शकतात कारण हल्लीच्या काळात कठीण आहे. पण मग जितकं फळ आपल्याला दिव्य पाहिजे ना तितकी निष्ठासुद्धा आपली दिव्यच पाहिजे. साधं 4 रुपये आपल्याकडे असेल, आपण बाजारामध्ये गेल्याच्या नंतर 4 रुपयाची जी वस्तू आहे तीच आपण खरेदी करू शकू, त्याच्यापेक्षा मोठी कशी. मग एक दिव्य जर आपलं साध्य असेल तर बलिदानसुद्धा तेवढंच दिव्य लागेल. तेवढंच समर्पण असलं तर ती दिव्य वस्तू आपल्याला प्राप्त होईल. छोट्या समर्पणामध्ये, छोट्या मोलामध्ये मोठी अनमोल वस्तू कधी प्राप्त होत नाही. समर्पणसुद्धा तेवढं दिव्य लागतं. असा विचार या परिच्छेदामध्ये थोडा सांगताना दिसतात. वास्तव बघा पंक्ती काय म्हणतात. साधकाला जीवनोपाय. आत्मकल्याणाची इच्छा करणाऱ्या साधकाने वर सांगितल्याप्रमाणे सर्व तन मन धन, बोला एकदा, तनाकरता कोणाचा दाखला? गोरक्षनाथ. मनाकरता अडभंगनाथ. धनाकरता
कबीर कमाल आहे ना, त्यांच्या कबीर पत्नी आणि वाणी करता गुरुवर्य नथुसिंग बाबा यांचे दाखले आपण पाहिलेत. मग आत्मकल्याणाची इच्छा करणाऱ्या साधकाने वर सांगितल्याप्रमाणे सर्व तन मन धन गुरुस अर्पण करून किंवा त्यांच्याकरता म्हणजे त्या गुरुच्या प्राप्तीकरिता गुरुकडनं प्राप्त होणाऱ्या बोधाकरता त्या तन मन धन वगैरे जे काय असेल आपलं त्या सर्वांचा काय करावा, त्याग करून गुरुच्या सानिध्यामध्ये असावे. काय पडून राहिन ते ठाई उगाच संताच्या पायी न मागी न करी काही तुझे आनंगा विठोबा. अशा पद्धतीने अखंड त्यांच्या सानिध्यामध्ये राहून म्हणजे ते सर्व अर्पण करून किंवा त्यांच्या प्राप्तीकरता त्याचा त्याग करून गुरुच्या सानिध्यात असावे. आणि आपली कशावर उपजीविका करावी, भिक्षावर. काय एक आचार्यांचं स्तोत्र आहे, अशोकवंता करुणैकवंता कौपिनवंता खलु भाग्यवंता. त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे भिक्षान्न मात्रेन चतुष्टिवंता. भिक्षेच्या अन्नावर अन्नाथ बाबाचं स्पष्ट सांगणं आहे, चव पालवी घेऊन करी भिक्षा मागावी दारोदारी परे अन्न आच्छादनावर येणे वेळ दवडावा. कारण हा आचार्याचे एक श्लोक आहे गोड, आहार निद्रा भयमैथुनंच एतत् सामान्यम पशुभिर नाराणाम ज्ञानमी तेषामादिको विशेषा ज्ञानेने हिनः पशुभी समानः. म्हणजे याच देहामध्ये ते ज्ञान संपादन करता येतं. आणि तो काळ जर या भिक्षा ज्या प्रारब्ध प्राप्त असणाऱ्या गोष्टी त्याच्याकरताच तो वेळ जर आपण घालवला तर ते ज्ञान संपादन करायला आपल्याकडे वेळ राहणार नाही. म्हणून भिक्षेवर त्या साधकाने उपजीविका आपली करावी. पण ती कशी करावी तर भिक्षेवर उपजीविका करावी. भिक्षा मिळेल तर ती सर्वप्रथम गुरुपुढे ठेवावी. आणलेली भिक्षा प्रथम गुरुसमोर ठेवावी. आपल्याला भोजनाला मागू नये. नाही तर मग गुरुजी पोळे आणून ठेवले, गुरुजी द्या बघू मला जरा 4-2 चपात्या याच्यातल्या, का तुम्हाला काही ठेवा पण मी आणलं तर मला काही द्या ना, असं म्हणणारा नसावा. ते भोजनाला मागू नये. शिष्य परीक्षणार्थ गुरुनी भिक्षा खाण्यास दिली नाही तर त्या दिवशी काय करावा, उपवास करावा. पुन्हा भिक्षेला जाऊ नये. म्हणजे पहिली भिक्षा घेऊन आला आणि दुसऱ्यांदा पुन्हा गेला गुरुने दिले नाही म्हणून, असंही त्या दिवशी करता कामा नये. दुसऱ्या दिवशी पुन्हा तसेच करावे. तसेच म्हणजे कसे करावे, भिक्षा मागावी आणून गुरु पुढे ठेवावी. पण भिक्षावृत्ती मात्र त्यागू नये. गुरुजी आपल्याला देतच नाही मग भिक्षाला जायचं तरी कशाला, अशा पद्धतीचं भिक्षावृत्तीचा त्याग करता कामा नये. गुरु कृपा करून देतील तर भोजन करावे असे शास्त्रकारांनी शिष्याला नियम सांगितले आहे खरे. पण पुढचं महत्त्वाचं आहे की श्रीगुरूसुद्धा कसे असतात, फार दयाळू कृपाळू असतात. आईबापापेक्षाही ती शिष्याची फार काळजी घेतात. मी नवीनच डॉक्टर बाबाकडे गेलो. मला वाटतं आपला पहिला अष्टादशी झाला होता. विद्यारण्य स्वामी आले होते कैलासपीठाधीश्वर फ्रूटवाले धर्मशाळेमध्ये 2004च्या दरम्यान. त्याच्या अगोदर काही बाबांचा परिचय नाही काही नाही. पण आमचे एक मित्र होतं, ते म्हटले तिथे गेल्याच्या नंतर पुढे संस्थेत बसल्याच्या नंतर म्हणजे पहिल्या वर्षाला त्यावेळेला होतो 2004ला, पुढच्या 2005ला विचारसागर ऐकायला डॉक्टर बाबाकडे जावंच लागणार आहे. मग आतापासूनच अधूनमधून जात जा. बाबाने फार मोठा कार्यक्रम ठेवलेला आहे. त्यांच्या आग्रहास्तव आम्ही 4-2 वेळेला तिथे गेलो. गेल्याच्या नंतर तो झाला आणि पुढे लगेच ज्ञानेश्वरीचा अष्टादशी ठेवला. त्या अष्टादशामध्ये मी जायचो म्हणजे मला कळतं म्हणून जात नव्हतो. तिथे गेल्याच्या नंतर थोडासा पखवाज वाजवायला भेटायचा आणि अभंग गायला भेटायचा. म्हणजे ह्याच्यात आम्हाला ते रस वाचायचा आणि आपल्याला अभंग म्हणायला भेटतो, थोडंसं गायला भेटतं म्हणून जायचो. गेल्याच्या नंतर मग तिथे इकडे रात्रभर ते आपले युवराज काका आहे ना देशमुख, त्यांच्यासोबत आम्ही सोबत घाटावर रात्रभर प्रॅक्टिस करायची. सकाळचा काकडा दिवसभर इकडं. ते शरीराला प्रकृती शेवटी ते आजारी पडलो. आजारी पडल्याच्या नंतर जागचं काही उठता येणं. मग ते म्हणायला लागले मी इंद्रायणनगरला पुरते कोलाटी धर्मशाळेत राहायचो, तुम्हाला इतकं जाणं येणं शक्य होणार नाही. म्हटले महाराज मी तुम्हाला गोळ्या देतो, इथेच जेवण करा आणि इथेच विश्रांती करा आपल्या पसायदानमध्ये. नवीनच एकदम काही परिचय नाही काही नाही. आणि मग तिथे आजारी पडल्याच्या नंतर मग रात्री बाबा तिकडे मधुकरीमध्ये राहायला आणि इकडे रात्री 2 दिवस मी तिथे होतो. तर रात्रीच्याला 2 वेळेस बाबा यायचे आणि 2 वेळेस खालून भांडं घेऊन यायचे आणि याच्यात तुम्ही लघवी करा आणि बाबा ते खाली नेऊन टाकायचे. का सांगा बरं, इतकं प्रेम आपल्यावर कोण करेल हो? म्हणजे आणि काय परिचय नाही त्यावेळेस, काहीच नाही. एकदम नवखा एकदम मी गेलेला विद्यार्थी. मग त्याच्याकरता जर हे महात्मे इतकं करतात तर आईवडील तर इतकं आपल्याला करू शकतात का स्वप्नात सुद्धा? म्हणजे इतकं प्रेम हे महात्मे करतात. म्हणजे गुरुची कृपा काय असते ही साक्षात अनुभवलेली आपण. आणि काय परिचय नाही त्यांचा, बघ त्यात स्वार्थ काय आपण त्यांना दिलं, इतकं प्रेम करतात. मग ते परीक्षा आणि कधी कधी कठोर होताना त्यांचा कठोरपणा सुद्धा अनुभवलेला आहे. आता तो नाही मी सांगत, पण मग ते इतके कठोर होतात का मग. आणि त्यावेळेला आपल्याला वाटतं का 2-4 ठेवून द्याव्या पण त्यांनी आपल्यावर बोलावं. आणि ते महापुरुषाचं असतं का त्यांचं बोलणं हे न बोलणं म्हणजे त्यांनी आपल्याशी आबोला धरणं याच्यापेक्षा दुसरा मृत्यू प्राय वेदना ह्या कशाच्याच नसतात. आणि त्यावेळेला ते काय चुकलं का ते आपल्याला बोलत नाही पण आपल्या कृतीला प्रतिसाद देत नाही.
आणि त्यांचा प्रतिसाद भेटला नाही तर नंतर मनुष्याला काय होतं हे जावे त्याचे वंशा तेव्हा कळे. ते कृपाळू असतात पण मग वेळ प्रसंगी कठोर झाले म्हणजे त्याच्यातही आपलं काय असतं एक प्रकारचं हितच दडलेलं असतं. इथे सांगतायत की ते फार दयाळू असतात, आई बापापेक्षाही शिष्याची फार काळजी घेतात. संसारी पुरुषास अशा प्रकारची गुरुसेवा घडणे कठीण आहे. अशक्य आहे असा त्याचा अर्थ नाही, पण कठीण आहे, कारण इतर जबाबदारीमध्ये तो गुंतलेला असल्यामुळे अशी सेवा तो करू शकत नाही. पण आपले अनेक गुरुबंधू हे अशा पद्धतीची सेवा करताना आजही आपण प्रत्यक्ष पाहतो. विवेकासहित वैराग्य संपन्न त्यागी पुरुषालाच मात्र अशी ही सेवा घडणे संभवनीय आहे. म्हणजे साधकाला जीवनोपाय काय या संबंधीचा विचार थोडासा आपल्यासमोर ठेवला. आता गुरुस विनंती करण्याचा जो काळ आहे त्यासंबंधी विचार आपल्यासमोर ठेवतात. अशा प्रकारची सेवा करीत असता आपल्यावर श्रीगुरु प्रसन्न आहेत आणि त्यास आपल्याबरोबर संभाषण करण्यास पुन्हा काय आहे, अवकाश आहे. म्हणजे ते प्रसन्नही असावे आणि संभाषण करण्याकरता अवकाश असावा. ते कुठल्या तरी घाईत आहे त्यावेळेला आपण म्हणावं ते प्रमाणगत संशय काय असतो सांगा बघू जरा. विपरीत भावना झाली तर काय करावं. मग असा जर नको त्यावेळेला प्रश्न विचारला तर तेही उचित नाही. ते प्रसन्न असावे, सेवेने आपण त्यांना प्रसन्न करून घ्यावं आणि ते प्रश्नाचे उत्तर देण्याकरता त्या निवांत आहेत अशा वेळेला आपण प्रश्न विचारायचा. नाही तर बाबा म्हणतात आमचे एक महाराज आहेत म्हणतात रात्री 12 वाजता येतात आणि मग झोपायच्या वेळेला ते म्हणतात सांगा या प्रश्नाचे उत्तर आणि सांगा त्या प्रश्नाचे उत्तर. तर हेही करणं उचित नाही. ह्या सगळा विचार आपल्या ठिकाणी सुद्धा असला पाहिजे. म्हणून म्हणतात श्रीगुरु प्रसन्न आहेत आणि त्याच आपल्यासमोर संभाषण करण्याकरता अवकाश आहे असे पाहून त्यांचे पायावर मस्तक ठेवावे आणि हात जोडून प्रार्थना करावी. आणि प्रार्थना करण्याचा सुद्धा प्रकार आहे, हे भगवन, कारण साक्षात परमात्माच आहे ना. गुरु म्हणजे दुसरे कोणी नाही, आपले साक्षात ते परमात्मा आहे. पण हे भगवन, हे श्रीगुरु, मला आत्मकल्याणाविषयी साधन विचारण्याची इच्छा आहे. आणि खरं हे विचारलं पाहिजे. बऱ्याच वेळेला गुरुकडे जे विचारायला पाहिजे ते विचारलं जात नाही आणि जे विचारायला नको तेच चर्चा त्यांच्यासोबत केली जाते. मग अशा वेळेला त्यांना सुद्धा एक प्रकारचा तो कंटाळवाणा होतो. तर तेही होता कामा नये. आज्ञा होईल तर विचारतो. श्रीगुरूंनी आज्ञा केली तर त्यास आत्मज्ञान प्राप्तीचा मार्ग विचारावा व त्यांच्या उपदेशाने काय व्हावं, आपण कृतार्थ व्हावं. याप्रमाणे एखाद्याने गुरुची सेवा केली. आता एखादा गुरुची सेवा सुद्धा करतो, खूप समर्पण भावाने गुरुची सेवा करतो आणि पाठालाही बसतो, पण जे काही ज्ञान प्राप्त व्हायला पाहिजे ते तर मात्र होत नाही. मग काय म्हणायचं, गुरुमध्ये ती उणीव आहे असं म्हणायचं का? असं आहे, आपल्याला अपयश आलं तर आपले प्रयत्न कमी पडले ही आपली कायम धारणा असली पाहिजे आणि आपल्याला यश आलं तर ते गुरु कृपेने आलं ही प्रामाणिक धारणा असली पाहिजे. आणि वस्तुस्थिती हीच आहे. आपल्याला कुठे एखाद्या या परमार्थ पथामध्ये साधकाला जर यश प्राप्त झालं नाही तर ती गुरुची उणीव नसतेच, कारण गुरु मेघ दृष्टीने उपदेश करत असतात. मग एक साध्य स्थितीला प्राप्त होतो आणि एक होत नाही. याचा अर्थ काय आहे, गुरुनी दोन्हीकडे मार्ग हे बघा, मेघ ज्या वेळेला वर्षाव करतो ना त्यावेळेला मेघ समानच वर्षाव करतो. मेघ न पाय हागंदारी शेत असं तुकोबराय म्हणतात. पण खाली जर ज्याचा एखाद्याने एखादा लोटास ठेवलेला आहे, एखाद्याचं मोठं भांडं आहे, एखाद्याची टाकी आहे, मग पाणी कोणाला किती भेटेल? ज्याचं पात्र जेवढं असेल तेवढं पाणी भेटेल. याच्यात मेघाची काय उणीव आहे? तसं गुरुजी उपदेश करतात. एखादा पामर दशेचा पामरच राहतो, कोणी पामराचा विषय होतो, कोणी विषयीचा मुमुक्ष होतो, कोणी मुमुक्षूचा मुक्त होतो, कोणी मुक्ताचा संत होतो, भगवत भक्त होतो, कोणी भगवत स्वरूपाला प्राप्त होतो, कोणी कृतार्थ होतो. काही होत नाही. मग याचा अर्थ गुरुची ती उणीव आहे का? ती गुरुची उणीव नाही, आपलं पात्र तेवढं योग्य झालं नाही. म्हणजे अपयश आलं तर ते आपले प्रयत्न कमी पडले आणि यश प्राप्त झालं तर ते गुरुकृपेने प्राप्त झालं. ही धारणा जर आपण अंतःकरणात ठेवली तर मग त्याच्याबद्दल कुठल्याही प्रकारचा संदेह येत नाही. नाहीतर अनेक वेळेला या गुरुत काही तथ्य नाही, मग चला आता दुसरा तिसरा असे सद्गुरू काही 10 नसतात. सद्गुरू मात्र एक असतात. गुरु अनेक असू शकतात पण सद्गुरू मात्र एकच असतात. म्हणून म्हणतात याप्रमाणे एखाद्याने गुरुसेवा केली पण बुद्धिमांद्यादी प्रतिबंधामुळे ब्रह्मात्मिक ज्ञान झाले नाही तर त्यास या जन्मात केलेल्या उत्तम गुरुसेवेचे फल पुढील जन्मात सुद्धा त्याला मिळते. ह्या जन्मात केलेली मग आपली सेवा व्यर्थ गेली असं त्याचा अर्थ नाही. त्याला 2 शब्द आहे, एक कृतोपास्ती आणि दुसरा अकृतोपास्ती. म्हणजे कृतोपास्तित्व असल्यामुळे पुढच्या जन्मात ही सेवा वगैरे न करताच त्याला काय होतं, गुरुकडनं बोध होतो, ज्ञान प्राप्त होतं आणि तो निहाल होतो. कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो, अशा स्थितीला तो प्राप्त होतो. बुद्धिमांद्यादी प्रतिबंधामुळे ब्रह्मात्मिक ज्ञान झाले नाही तर त्यास या जन्मात केलेल्या उत्तम गुरुसेवेचे फल हे पुढील जन्मात मिळते. आणि म्हणजे पुढील जन्माचे ठिकाणे हे आत्ताचा पाहिलं तनुमनु
जेवेन चरणाशी लागावे. अशा पद्धतीने तन मन धनादी सेवे वाचूनही श्रीगुरु भेटून उपदेश करतील व त्याचे काय होईल, कल्याण होईल. पण या गोष्टीचा त्याला डॉक्टर बाबाचा शब्द आहे फलबल कल्पे. हे फलावरूनच ही गोष्ट जाणायची. आपल्या फल प्राप्त झालं नाही, आपले प्रयत्न कमी पडले आणि आपल्याला फल प्राप्त झालं तर गुरुची कृपा झाली किंवा आपण या वेळेला गुरुची सेवा केली आणि तरी आपल्याला ज्ञान झालं नाही तर आपले काहीतरी दोष अजून निवृत्त करणं बाकी आहे. पुढच्या जन्मात मात्र सेवा न करताच आपल्याला ज्ञान प्राप्त होईल अशी प्रामाणिक धारणा ठेवावी. कारण असं आहे, गोलेबाबांचे वाक्य आहेत, बुवा असं बाबांचे शब्द, बुवा म्हणायचे काय, बुवा ज्याच्यातलं कधीच केव्हाच काहीच कशाच प्रकारच्या उपयोगाला येत नाही त्याचं नाव संसार आहे. ज्याचं कसंही करू द्या, दंबाने करू द्या, सोंग ढोंगाने करू द्या, कसाही करू द्या, ज्याचं वाया व्यर्थ काही जात नाही त्याचं नाव परमार्थ आहे. इतक्या सोप्या व्याख्या बाबा करायची. परमार्थातलं वाया काही जात नाही आणि प्रपंचातलं सोबत काही येत नाही. कालप्रमाणे बोललो आपण, जत मग तेथे न चले काही, सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई, पुढे संचित जाईल ग्वाही, तर तू काय म्हणे तर ये मम आज्ञा. पण परमार्थ कसाही करू द्या. कालच बाबांनी पाठामध्ये गोष्ट सांगितली, एक जण चांगला भगवत भक्त आहे आणि त्याचा बंधू तो अत्यंत तामशी आहे, तो कशातच काही परमार्थ करायला राजी नाही. एकदा जरी परमात्म्याचं नाव घेतलं तरी कृतार्थ झाला असं त्याच्या बंधूला वाटायचं आणि तो काही घ्यायचा नाही, सांगितलेलं ऐकायचं नाही, उलट सांगणाऱ्याला प्रतिबंध करायचा किंवा दाराला घेऊन आपल्या घरात बसायचा. मग हे बलदंड साधू त्यांच्याकडे आलेत आणि त्या साधूला सांगितलं, याला तुम्ही एकदा तरी राम म्हणायला लावा. ते बलदंड साधू म्हटले 2 दिवस थांबा. अचानक ते आले, त्याला खाली पाडलं आणि त्याच्या वरावरच बसले, त्याचं गचुरं धरलं. म्हटले एकदा राम म्हण, मी तुला सोडणारच नाही. आता मृत्यू समोर दिसल्याच्या नंतर तो म्हटला, जा राम तर राम. एवढंच म्हटलं. ते म्हटले आपलं काम झालं. राम तर राम म्हटलं, याचं काम झालं. आणि काय थोड्या दिवसाने तो देवाघरी गेला. त्याला नेण्याकरता, त्याच्या सूक्ष्म शरीराला नेण्याकरता यमदूत आले. यमदूत आल्याच्या नंतर यमाला अगोदरच ते चित्रगुप्त ते हिशोब किताब करूनच पाठवतात ना. म्हणजे जातानाच म्हटले आता त्याला पहिले विचारा, त्यांनी एकदा नाम घेतलेलं आहे, नरक यातना तर त्याला आपण नरकात नेऊ, पण मग ते अगोदर कोणतं फळ भोगणार त्याला विचारल्याच्या नंतर तो म्हटला राम नामाचं फळ अगोदर देणार. म्हटल्याच्या नंतर म्हटले मग अगोदर काय करणार. काही नाही म्हटले, तुम्हाला वैकुंठात नेणार, तिथं 4-2 क्षेत थोडा वेळ थांबणार आणि मग पुन्हा तुम्हाला नरकात घेऊन जाणार. तो म्हटलं मग अगोदर वैकुंठातच चला. गेलेत. वैकुंठात गेल्याच्या नंतर विष्णूला म्हटले इकडे गेले कसं काय. यमदूताला विचारलं, म्हणजे काही नाही, यांनी एकदा राम नाम घेतलेलं आहे त्यामुळे यांना इकडे घेऊन आलो. ते विष्णू परमात्माला म्हण लागले ठीक आहे, मग आता वैकुंठाचं दर्शन झालं, एकदा रामनामाचं कार्य झालं, आता त्याला जा नरकात घेऊन. तो म्हणला 1 मिनटं थांबा. म्हणले काय, मला अगोदर एकदा मृत्यू लोकात जाऊन येऊ द्या आणि मग नरकात नाही जिथे घेऊन जायचं तिथे घेऊन जा. म्हणले कशा करता तुला मृत्यू लोकात जायचं. म्हटले आम्ही असं ऐकले की जेवढी या नामाची शक्ती तेवढे पाप नाही तरी जगती, नामापाशी 4 मुक्ती, जाण निश्चिंती विद्या. आणि एकदा रामनाम माझ्या मुखात येऊन सुद्धा पुन्हा जर मला नरकाचं दर्शन होत असेल तर गावात दौंडी देऊन सांगतो लोकाला सगळ्या, ही भक्ती सगळं थोतांड आहे, हे कोणी करू नका, याचं नाम कोणी घेऊ नका, कारण मी एकदा रामनाम घेऊन सुद्धा मला पुन्हा नरकात जावं लागतं. तर विष्णू म्हटले बाबा कायमचा रहिवासी इथला हो, पण माझा अपप्रचार करू नको. असं काल बाबा पाठामध्ये बोलले. याचा अर्थ हे काही सामर्थ्य आहे भगवत भक्तीचं, म्हणजे परमार्थातलं वाया काय जातं. म्हणून दंभाने करू द्या, छलाने करू द्या, उपासने करू द्या. भागवतामध्ये श्लोकच आहे एक, म्हणजे कशाही पद्धतीने जर आपण भगवंताचं रामनाम स्मरण केलं, एखाद्याची टिंगलटवळणे करता केलं, एखाद्याला म्हटले हरामखोर म्हटल्याच्या नंतर पहिला हा काढायचा आणि तो शेवटचा खोर काढायचा, मधला राम राहतो, त्याचंही फल लागतं म्हटलं. हे चंद्रशेखर महाराजांच्या मुखातनं मी ऐकलेलं आहे. म्हणजे इतकं रामनामाचं फल आहे. तसं परमार्थातले काहीच वाया जात नाही. म्हणून गुरुची सेवा कशी केली तर ती व्यर्थ जाईल कशी. या जन्मात आपल्याला त्याचा लाभ झाला नाही तर पुढच्या जन्मात त्याचा निश्चित आपल्याला लाभ होईल, याच्यात तिला मात्र संदेह नाही. म्हणून म्हणतात बुद्धिमांद्यादी प्रतिबंधामुळे ब्रह्मात्मिक ज्ञान झाले नाही तर त्यास या जन्मात केलेल्या उत्तम गुरुसेवेचे फल हे पुढील जन्मात मिळेल. म्हणजेच काय, म्हणजेच पुढील जन्माचे ठिकाणी तनु मन धन सेवे वाचूने श्रीगुरूची भेट होईल. काय माऊलीची ओवी आहे, शिकर्म सम्यदशा होय जिथे विरेशा ते तर सद्गुरू अपयसा भेटीची गा. मग त्याचे पाड पिकला का त्या राघवाला वेगळं निमंत्रण द्यावं लागत नाही, तशी आपली योग्य स्थिती झाली का गुरुला सुद्धा वेगळं निमंत्रण द्यावं लागत नाही. गुरु शोधत येतात, अशा सत्शिष्याच्या शोधत येतात. का तर तुकोबरायच म्हणतात सापडविले वाटे, सापडिले नाही सापडविले वाटे. यांनी शोध घेतला का त्यांनी यांचा शोध घेतला, त्यांनी यांचा शोध घेतला का तुकोबरायचा अधिकार योग्य झाला
तर बाबाजी चैतन्य स्वतः होऊन येतात आणि तुकोबारायला अनुग्रह देतात. म्हणून म्हणतात मग त्या सेवेचा परिणाम पुढील जन्मामध्ये गुरु भेटून उपदेश करतील व त्याचे कल्याण होईल. पण ही गोष्ट कशावरून कल्पना करावी लागेल? फलावरून, म्हणजे फलबल कल्प्य, फलावरूनच निश्चय करावा लागेल. या जन्मात सेवा करूनही गुरु प्रसन्न होऊन त्यांनी उपदेश केला नाही. कधी कधी होतं सेवा करता करता तो म्हणतो आमचा देह पडायची वेळ आली, पण गुरुजीने अजून काही कृपा केली नाही. तर सेवा करूनही गुरु प्रसन्न होऊन त्यांनी जर उपदेश केला नाही तर त्यास ती सेवा व्यर्थ जाईल असं मात्र नाही. चित्तशुद्धीरूपी फल ठेवलेलंच आहे. आणि आपण नेहमी बोलतो वाघिणीचं दूध म्हणजे एक प्रकारचं ज्ञान आहे. जसं वाघिणीचं दूध इतर पात्रात राहत नाही, त्या पात्राचं भेदन करून ती जमिनीत निघून जातं, सुवर्ण पात्रामध्ये ते राहतं. तसं ज्ञानसुद्धा साधन चतुष्टय संपन्न अंतकरणामध्येच राहतं, इतर अंतकरणात ते राहत नाही. मग या सेवेचा परिणाम काय होईल? चित्तशुद्धीरूपी फल त्याला प्राप्त होईल, म्हणजे अंतकरणातनं मल आणि विक्षेप दोन दोषाची निवृत्ती प्राप्त होईल. आणि मग माऊली म्हणतात तैसे मोक्ष देईल ज्ञान इथं कीर्णयान परिथारे आयशे म्हणून शुद्ध व्हावे. तर ती जी केलेली निष्काम शुद्ध पवित्र असणारी सेवा आहे त्याने चित्तशुद्धी आणि स्थिरता हे फल त्या साधकाला प्राप्त होतं. अर्थात ती सेवा व्यर्थ गेली असा त्याचा अर्थ नाही. म्हणून म्हणतात अंतकरण शुद्धी फल मिळणारच. आणि गुरुजी जर प्रसन्न झाले तर तात्काळ उपदेशाने ज्ञानाद्वारा त्याला मोक्ष देखील होईल. याची ध्येयाची डोळा आणि भोगमुक्तीचा सोहळा ही स्थिती प्राप्त होऊ शकते. म्हणून शुद्ध अंतकरणाने केलेली गुरुची सेवा केव्हाही व्यर्थ जात नाही. पण ती शुद्ध अंतकरणाने केलेली गुरुची सेवा असली पाहिजे. त्याच्यामध्ये काहीतरी सकामता ठेवून किंवा दंभाने केलेली, अहंकाराने केलेली त्या सेवेचं फल ती व्यर्थ जात नाही, पण मग म्हणावं असं फल त्याला प्राप्त होत नाही. तिसऱ्या तरंगाचं रहस्य आहे, छोटंसं आहे, तेवढं वाचून घेऊ का? धावतं बघा. तिसऱ्या तरंगाचे रहस्य वर सांगितलेले गुरु शिष्य लक्षण, गुरुसेवेचा प्रकार, तसाच अध्यात्म ज्ञानाकरिता प्रार्थनेचा प्रकार हे सर्व अधिकार संपन्न गुरु शिष्यामधील शास्त्रीय प्रकार आहेत. म्हणजे व्यवहारामध्ये सुद्धा जे गुरु शिष्य म्हणून गणले जातात तो प्रकार या ठिकाणी अभिप्रेत नाही. वेदानुमोदित शांकर वेदांत, अध्यात्म वेदांत ज्याच्यामध्ये मुमुक्षू याला अपेक्षित आहे मुक्ती, ती मुक्ती प्राप्त होती ज्या जीवब्रह्मैक्य ज्ञानाने, आणि त्या जीवब्रह्मैक्य ज्ञान देण्याचं सामर्थ्य ज्यांच्याकडे आहे ते सद्गुरू. मग गुरुचे काय लक्षण आहे, शिष्याचं काय लक्षण आहे, दोघाची योग्यता काय आहे या विद्येकरता तो हा प्रकार आहे. व्यवहारामध्ये लौकिक लाभाकरता शिष्य गुरु करतो आणि लौकिक लाभ प्राप्त होईल असा श्रीगुरु आशीर्वाद देतो, आणि गुरुने दिलेल्या आशीर्वादाने एखाद्या वेळेला याच्या अदृष्टाने ते फळ प्राप्त झालं तर गुरुच्या आशीर्वादाने प्राप्त झालं, म्हणून गुरुजीला त्याचा व्यावहारिक लाभही थोडा होतो. पण गुरुजीने आशीर्वाद दिला, याला फल प्राप्त नाही झालं तर तो गुरु या शिष्याच्या निंदेला प्राप्त होतं. त्या गुरुत काही दम नाही, आता आम्ही दुसरा गुरु करू. आणि असे काही म्हणतात, मी प्रत्यक्ष बाबापाशी बसताना पाहिले आहेत, गुरुजी झालं पण आता तुमच्या हाताने माळ घालायची म्हणले. का? तशी 5 आमचे झालेले आहेत पण आता 6वा तुम्ही करायचं म्हणले. का? कारण त्या 5 गुरु ज्याच्याकरता केले तो लाभ काही आम्हाला झाला नाही असं म्हणणारे सुद्धा प्रकार आपल्याला व्यवहारात पाहायला भेटतात. तोच प्रकार थोडासा या ठिकाणी सांगताना बोलतात. काय म्हणतात बघा, हे सर्व अधिकार संपन्न गुरु शिष्यामधील शास्त्रीय प्रकार आहेत. असा गुरु शिष्य व्यवहार फारच क्वचित ठिकाणी दिसून येतो. असा गुरु शिष्य व्यवहार नाही असं नाही, फार आहे असं नाही, पण बिलकुलच नाही असं नाही. क्वचित ठिकाणी हा गुरु शिष्य व्यवहार पाहायला भेटतो. आपल्या संस्थेमध्ये ह्या गोष्टी आपल्याला पाहायला भेटतात. आपले शांताराम गुरुजी आणि आपले विठ्ठल बाबा आहे ना, यांच्या जीवनात पाहिलं तर ज्या ठिकाणी गुरुजीने ध्येय ठेवला तिथेच आपल्या बाबाने सुद्धा ध्येय ठेवलं. जशा अवस्थेत ठेवला तशाच अवस्थेत ठेवला, आणि जीवनभर गुरुची सेवा त्यांनी कशी केली हे आपल्याला प्रत्यक्ष आपण चरित्रामध्ये पाहिलं तर आपल्या संस्थेमध्ये हा सगळा प्रकार आपल्याला पाहायला भेटतो. अधिकार संपन्न गुरुचं कर्तव्य काय, गुरुचं लक्षण काय, आणि मग शिष्याने गुरुची सेवा करावी कशी आणि त्याला लाभ होतो काय, ह्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या संस्थेचा इतिहास जर पाहिला तर प्रत्यक्ष आपल्याला या गोष्टी पाहायला भेटतात. आजही ते आहे आणि पुढेही असणार, यातील मात्र संदेह नाही. असा गुरुशिष्य व्यवहार फार क्वचित ठिकाणी दिसून येतो. गुरुशिष्याचा संप्रदाय पुष्कळ ठिकाणी चालू आहे, पण त्यात आपल्या अधिकाराची जाणीव गुरुमध्ये किंवा शिष्यामध्ये फारशी दिसून येत नाही. म्हणजे गुरुला सुद्धा गुरु कशाला म्हणतात आणि गुरुचं शिष्यासंबंधी काय कर्तव्य आहे हे गुरुलाही माहिती नाही, आणि शिष्याला सुद्धा गुरु शरणागती कशी करावी, सेवा कशी करावी हे त्यालाही माहिती नाही. आणि हेही म्हणतात आमचे शिष्य इतके, आणि हे म्हणतात आमचे गुरु अमुक अमुक, असा प्रकार तो चालताना व्यवहारामध्ये दिसतो. परंतु शिष्यात कोणी कशा करता करतात गुरु,
पुत्रप्राप्ती करता, कोणी धनाकरता, कोणी जगामध्ये प्रतिष्ठा करता, कोणी वादामध्ये यश प्राप्त होण्याकरता, अशा एक ना अनेक व्यावहारिक उन्नती करता गुरु करतात. गुरु शिष्याला ते फल प्राप्त होईल, तथास्तु कल्याणमस्तु, हे फल तुम्हाला प्राप्त होईल, अशा पद्धतीचा आशीर्वाद देतात. किंवा काही धार्मिक उपाय सांगतात, गुरुचरित्राचे 24 पारायण करा म्हणजे तुम्हाला हे लाभ प्राप्त होईल, असे धार्मिक उपाय सुद्धा सांगताना दिसतात. अमुक अमुक अनुष्ठान करा आहे ना, असे पुष्कळ सांगताना आपल्याला दिसतात. शिष्याच्या प्रारब्धाने त्यास ते इच्छित फल जर मिळाले तर त्या शिष्याची गुरुवरील निष्ठा काय होते, वृद्धिंगत होते, वाढत जाते. आणि गुरुस त्या व्यावहारिक लाभाचा थोडा अंशही मिळतो, कारण गुरुदक्षिणा म्हणून तो देतो ना, मग आता आम्हाला एवढं प्राप्त झालं, हे थोडंसं तुम्हाला असू द्या, असा प्रकार होतो. हे सुद्धा गुरुचं काय म्हणलं पाहिजे, पुन्हा एक अदृष्टच आहे, गुरुचं सुद्धा ते अदृष्ट आहे. आणि जर गुरुच्या दुर्दैवाने म्हणजे गुरुजीने उपाय सांगितला, त्याने त्याची अंमलबजावणी केली, पण तो लाभ काही त्याला झाला नाही, तर गुरुच्या दुर्दैवाने शिष्याची कामना जर पूर्ण झाली नाही तर तो गुरु कसा आहे, ढोंगी आहे, त्याच्यात काही तथ्य नाही. अशा प्रकारच्या शिष्याच्या निंदेला तो गुरु आपला पात्र होतो. अर्थात नागकटी संप्रदाय आपण मागे बोललो ना, तसा हा प्रकार चालू असतो. अशा रीतीने अंध परंपरा जगात चालू आहे. याकरता अधिकारी पुरुषाने शास्त्रज्ञान संपन्न आणि निसंदेह ब्रह्मात्मैक्य दृढ अपरोक्ष अनुभवी दयाळू अशा सद्गुरूला शरण जाऊन ब्रह्मात्मैक्य ज्ञान संपादन करावे, अशा पद्धतीचा विचार झाला. असा तृतीय तरंग आपला पूर्ण झाला. चतुर्थ तरंगाचा जो एक छोटासा परिच्छेद आहे तेवढा आपण म्हणजे आरंभ करू आणि मग आजच्या चिंतनाला पूर्ण विराम देऊ. चतुर्थ तरंग, श्री गुरु सच्चिदानंदाय नमः. चतुर्थ तरंगामध्ये काय बोलतात बघा, काय आहे, आपण 3 तरंगाचा विचार आतापर्यंत केला. प्रथम तरंगामध्ये अनुबंधाचा संक्षेपाने विचार केला, द्वितीय तरंगामध्ये त्याच अनुबंधाचा विस्ताराने विचार केला, तृतीय तरंगामध्ये गुरुचं लक्षण काय, गुरुचं शिष्यासंबंधी कर्तव्य काय, आणि एका सत्शिष्याने सद्गुरूची सेवा करावी कशी, त्यांना प्रश्न विचारावा कधी केव्हा कसा, हा विचार आता झाला. आणि तो विचार झाल्याच्या नंतर म्हणजे इथपर्यंत डॉक्टर बाबा म्हणत असतात एक प्रकारचं पायाभरणीच ग्रंथकारणी केली. म्हणजे डॉक्टर बाबा ते उदाहरण देत असतात, आपला ज्या वेळेला शताब्दी महोत्सव झाला ना इकडे, तर त्यावेळेला ते म्हणायला लागले, दादान म्हणजे ते आपले पराड दादान बाबा सायंकाळी फिरायला या घाटात जायचे, तुम्ही पण ऐकलेलं असेल. आणि मग ते बऱ्याच दिवस ते मेकी लावणं, मेडी बांधणं तेच चालू होतं. उद्या आता पारायण सुरू करायचं आणि मंडप तर काही तयार नाही. दादा हे कसं हो, असं दादाला बाबा बोलले. ते म्हणायला लागले, काही नाही, ते मेडी रवणं यालाच वेळ लागत असतो, वरची झालर टाकण्याकरता वेळ लागत नाही, कारण हे झालं का ते वरचं ते सहज होऊन जातं. तशा पद्धतीने आपल्या अंतकरणाची योग्यता तयार होण्याकरताच वेळ लागतो. ती एकदा तयार झाली का गुरुला ज्ञान देण्याकरता, बोध देण्याकरता वेळ लागत नाही. कारण क्रोधी अविश्वासी, त्या अशी बोध कैचा, व्यर्थ आपुली वाचा शिनू नये, किंवा नाही निर्मळ जीवन काय करेल साबण, म्हणजे आहे ना, ते तैशी चित्त शुद्ध नाही, ते तर बोध करेल काय. तसं जर सत्शिष्याची योग्यताच झाली नसेल तर तो बोध ठसावत नाही. म्हणून त्याच्याकरता अगोदरच ही पार्श्वभूमी म्हणजे अनुबंध चतुष्टय, साधन चतुष्टय, प्रथम द्वितीय तरंग एवढे विस्ताराने कशा करता आले, एक सत्शिष्यरूपी पात्र ते सपात्र व्हावं आहे ना. आणि मग ते पात्र जसं वापसा आल्याच्या नंतर बीजारोपण केलं का ते बीज वाया जात नाही, आणि एका बीजा केला नाश मग भोगिले कनिश, अशी पद्धतीची स्थिती होते. तशा पद्धतीने एक सत्शिष्याची तयारी झाल्याच्या नंतर मग आता गुरु शिष्याच्या सत्पथामध्ये जीव ब्रह्मैक्य ज्ञान प्राप्तीचा विचार कसा असतो, तो विचार इथून पुढे चालू झाला. बाबा म्हणत असतात खरा विचारसागर इथून पुढे चालू झालेला आहे, म्हणजे चौथ्या तरंगापासून. याचा अर्थ त्याच्या मागचा विचारसागर खोटा आहे असं त्याचा अर्थ नाही, पण म्हणजे खरा शास्त्रीय विचार ज्याच्याकरता आपण आसुसलेला आहोत, तर तो खरा शास्त्रीय विचाराला आरंभ इथून पुढे चालू झालेला आहे. काय बोलतात ते आपण पाहू. हा छोटासा एक 4-2 वेळाचा पहिला परिच्छेद. श्री गुरु सच्चिदानंदाय नमः. आपण प्रत्येक तरंगाच्या आरंभी पाहत आलो ही पंक्ती, आणि या पंक्तीमध्ये 3 प्रकारचे मंगलाचरण आहे असा आपण प्रत्येक वेळेला विचार केला. नम पदाने नमस्क्रियात्मक मंगलाचरण, सच्चिदानंद पदाने निर्गुण स्वरूपाचं वस्तुनिर्देश रूप मंगलाचरण, आणि श्रीगुरु पदाने सगुण स्वरूपाचं वस्तुनिर्देश रूप मंगलाचरण. कशा करता तर त्यांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असावा म्हणून अशा 3 प्रकारचे मंगलाचरण करून मग या पहिल्या परिच्छेदामध्ये म्हणतात उत्तम अधिकाऱ्यास उपदेशाचा प्रकार. याचा अर्थ अधिकाऱ्यामध्ये काही प्रकार पडतात, उत्तम अधिकारी, मध्यम अधिकारी आणि कनिष्ठ अधिकारी. संस्कृत विचारसागरामध्ये थोडासा त्याचा परिष्कार दिला. उत्तम अधिकारी कशाला म्हणावं, इथून पुढचे जे 3 तरंग आहे ना, हे 3 तरंग म्हणजे एक प्रकारचे 3 अधिकारी आहेत. चतुर्थ तरंग म्हटलं तर उत्तम अधिकारी, 5वा तरंग म्हटलं मध्यम अधिकारी, आणि 6वा तरंग म्हटलं कनिष्ठ अधिकारी.
पुन्हा आणखी एक बाबा शब्द आहे, ज्ञेय ब्रह्माला जाणणारा उत्तम अधिकारी, ध्येय ब्रह्माला जाणणारा मध्यम अधिकारी आणि तर्काच्या द्वारा जाणू इच्छिणारा तो कनिष्ठ अधिकारी. आणखी अनुभवाने जाणतो उत्तम अधिकारी, शास्त्र प्रमाणाने जाणतो मध्यम अधिकारी आणि नाना प्रकारची उपपत्ती ज्याला द्यावी लागते तो आहे कनिष्ठ अधिकारी. कुणा ज्याच्या ठिकाणी प्रमाणगत प्रमेयगत आणि प्रमाणगत संशय नाही, प्रमेयगत संशय नाही आणि विपरीत भावनासुद्धा नाही तो उत्तम अधिकारी. कारण तत्वमसी ऐशिवानी एक वेळ पडता कानी अविद्या निद्रा गेली पळून तत्क्षणी जागेनाला. काना वाचनाची भेटी सरिसाची पैकिरटी वस्तू होऊन उठी कवनू एकोजो तो उत्तम अधिकारी आहे. आणि ज्याला प्रमाणगत आणि प्रमेयगत संशय आणि विपरीत भावना आहे तो मध्यम अधिकारी. आणि ज्याला तिन्ही आहे, प्रमाणगत संशय आहे, प्रमेयगत संशयसुद्धा आहे आणि विपरीत भावनासुद्धा आहे तो मात्र कनिष्ठ अधिकारी आहे. आणि अगदी आपल्या संस्कृत शब्द आहे त्याला पटू, पटुतर आणि पटुतम. पटू आहे तो कनिष्ठ अधिकारी, पटुतर आहे तो मध्यम अधिकारी आणि पटुतम आहे तो उत्तम अधिकारी. आताच्या शालेय जीवनात म्हटलं तर त्याला गुड, बेटर, बेस्ट असं म्हणतात. किंवा बघा तुम्ही मॅट्रिक पास झाल्याच्या नंतर पुढे ज्यावेळेस आपण ॲडमिशन घेतो त्यावेळेला आपल्या बुद्धीची कुवत बघून प्रत्येकजण ॲडमिशन घेत असतो. तुका म्हणे ऐशी बुद्धी ज्याची जड त्याहून दगड बरे देवा. दगडाशी स्पर्धा करणारी जर बुद्धी असेल तर मग ते सायन्सला ॲडमिशन घेईल का? नाही, ते म्हणतात आपला आर्ट भले आहे ना. आणि जर मध्यम असेल तर मग कॉमर्स आणि उत्तम असेल तर मग ते सायन्स. मग असं म्हणा ना, सायन्सचा विद्यार्थी आहे तो उत्तम अधिकारी आहे, कॉमर्सचा विद्यार्थी आहे तो मध्यम आहे आणि आर्ट्सचा विद्यार्थी आहे तो कनिष्ठ अधिकारी. असं आपल्या बोलीभाषेमध्ये आपल्याला पाहता येईल. अशा पद्धतीचा विचार इथे आता देतात. काय म्हणतात बघा, उत्तम अधिकाऱ्यास उपदेशाचा प्रकार. थोडक्यात कशाने जाणणारा? अनुभूतीने जाणणारा. कोणत्या ब्रह्माला जाणणारा? ज्ञेय ब्रह्माला जाणणारा आहे ना. पुन्हा अनुभूतीने जाणणारा कोणत्या ब्रह्माला? तर ज्ञेय ब्रह्माला जाणणारा. आणि कोणत्या प्रांतातून? विचाराच्या प्रांतातून आत्मतत्व जाणू इच्छिणारा तो कोणता अधिकारी आहे? उत्तम अधिकारी आहे. अशा उत्तम अधिकाऱ्याला उपदेशाचा प्रकार सांगत असताना म्हणतात, पहिल्या व दुसऱ्या तरंगात अनुबंधाचा संक्षिप्त व विस्ताराने, तिथे अनुक्रमे शब्द टाकायचा अर्थ करताना. पहिल्या तरंगामध्ये संक्षिप्त रूपाने आणि द्वितीय तरंगामध्ये विस्तार रूपाने. कशाचा? अनुबंधाचा. अनुबंध कशाला म्हणतात? मग ज्याच्या ज्ञानाने मुख्य ग्रंथात प्रवेश होतो आहे ना. म्हणजे अनु म्हणजे पश्चात, बदबंधाते म्हणजे बांधतो, बांधतो म्हणजे प्रवृत्त करतो. कशामध्ये? शास्त्र विचारामध्ये आपल्याला जो प्रवृत्त करतो त्याला काय म्हणतात? अनुबंध. आणि चतुष्टय म्हणजे 4. त्याचा पहिला अनुबंध मग अधिकारी, दुसरा विषय, तिसरा प्रयोजन, चौथा संबंध. कोण अधिकारी? मग मुमुक्ष अधिकारी. काय विषय आहे? जीव ब्रह्म के ज्ञान कशाने प्रतिपादन करायचं? युक्ती आणि प्रमाणाने. काय प्रयोजन आहे? मोक्ष आहे ना. अवांतर प्रयोजन जीव ब्रह्म के ज्ञान. मग जीव ब्रह्म के ज्ञान विषय का प्रयोजन? दोन्ही पण. कधी विषय कधी प्रयोजन? अप्राप्त आहे तोपर्यंत विषय, प्राप्त झाल्याच्या नंतर त्याचा अवांतर प्रयोजन. आणि संबंध अधिकारी फलाचा एकदा अधिकारी फलाच बरोबर आहे ना. प्राप्य भाव संबंध. विषय आणि ग्रंथाचा प्रतिपादक भाव संबंध. आपला आणि या विषयाचा कर्तृ भाव संबंध. ज्ञानद्वारा विषयाचा आणि ग्रंथाचा जनक भाव संबंध. असा संक्षिप्ताने विचार कुठे केला? पहिल्या तरंगात. आणि विस्ताराने कुठे? दुसऱ्या तरंगात. पूर्व पक्ष म्हणतो तुमच्या ग्रंथाचा अधिकारी कोणीच नाही. शिष्य हे काय म्हणतात? पुष्कळ नाही पण कोणीच नाही असं नाही. पुष्कळात कोण कोण नाही? पामर नाही, विषय नाही आणि मुक्त नाही. कोण आहे? जिज्ञासू या ग्रंथाचा अधिकारी आहे. पूर्व पक्ष म्हणतो पुन्हा लक्षण साम्यात एकत्व सिद्धी लक्षण साम्य नाही तुम्ही म्हणून तुमच्या ग्रंथाचा विषय सिद्ध होत नाही. तर सिद्धांती म्हणतात कोणत्या जीवाचा शुद्ध ब्रह्माशी ऐक्य होणार नाही? विशिष्ट असणाऱ्या जीवाचं शुद्ध ब्रह्माशी ऐक्य होणार नाही, पण त्यातला विशेष भाग जो साक्षी त्याचं ब्रह्माशी ऐक्य व्हायला हरकत नाही. आणि पुन्हा प्रयोजन सिद्ध नाही. कोणाच्या मते? पूर्व पक्षाच्या. का नाही? सामुग्री नाही कार्याध्यासाची म्हणून. पण सिद्धांती म्हणतात सामुग्रीच लागत नाही का? तू म्हणतो ती लागत नाही, तू म्हणतो ती लागत नाही. मग काय लागते? कार्याध्यासाची सामुग्री. सजाती वस्तू ज्ञानजन्य संस्कार ते भेटतात. बरं, कारणाध्यासाचा असंभव आहे का संभव आहे? संभव आहे. कारण अनुभवाचा आपलाप करता येत नाही. मीच म्हणतो सुखमाम स्वप्सम वैकंचित अविदेश म्हणजे कारणाध्यासाचाही संभव आहे. आणि म्हणून वादामध्ये जगत अध्यस्त ठरलं म्हणजे मोक्ष कशाने? मग ज्ञानाने. मोक्ष कशाने नाही? कर्माने नाही.
मग आता अधिकाऱ्याचा असंभव का संभव? संभव आहे. विषयाची असिद्धी का सिद्धी? सिद्धी आहे. प्रयोजनाचा अभाव का भाव? भाव आहे. म्हणून संबंधाची सिद्धी नाही का? आहे. आहे. म्हणून अशा पद्धतीने विस्तृत म्हणजे पूर्व पक्षाच्या रूपाने असंभव आणि सिद्धांताच्या रूपाने संभव असा अनुबंध चतुष्टयाचा विस्तारण विचार केला दुसऱ्या तरंगामध्ये. मग आता बघा, पहिल्या व दुसऱ्या तरंगात अनुबंधाचे संक्षिप्त व विस्ताराने वर्णन करून तिसऱ्या तरंगात प्रथम कोणाचे लक्षण केले? गुरुचे. कसे पाहिजे गुरुजी? श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि कृपाळू आहे ना. आणि त्यांचं मुख्य कर्तव्य 5 प्रकारच्या भेदभ्रांतीचा निराश करणं आणि संसाराचं मिथ्यात्व शिष्याच्या बुद्धीवर आरूढ करून देणं. हे कोण झाले? श्री गुरु आणि त्यांचं कर्तव्य. आणि शिष्याचं कर्तव्य, शिष्य कशाने संपन्न? अनुबंध चतुष्टय, साधन चतुष्टय, श्रवणादी चतुष्टय याने तो संपन्न असला पाहिजे. आणि कर्तव्य काय? गुरुची सेवा केली पाहिजे. तनु मनु जीवे चरणाशी लागावे, अगरवता करावे दास्य सकळ. गुरु क्षेत्र, गुरु देवता, गुरु माता, गुरु पिता आणि जो गुरु सेवे परवता मार्गू नेणे असा कोण असला पाहिजे? शिष्य. असा तृतीय तरंगात विचार करून आलो. म्हणून म्हणतात तिसऱ्या तरंगात प्रथम गुरुचे लक्षण सांगितले आणि शिष्याने गुरुची सेवा कशी करावी व पुन्हा अध्यात्म विचार कसा करावा. कसा करावा? गुरुजीला शरण जावं, गुरुजीला आपल्याशी बोलण्याचा अवकाश आहे असं पाहून मग त्यांना विचारावं, को अहम कथमिदम जातम को वै करता असे विद्यते उपादानम किंवा असते विचार स्वयं ईदृशः. म्हणजे आहे मी हा कोण करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा.